दौलत अथर्व कारखान्यातील कामगार आंदोलन चिघळलं. प्रशासनाच्या बैठकीनंतरही कामगारांचे आमरण उपोषण कायम. व्यवस्थापनाचा आरोप, दिलेला शब्द फिरवून आंदोलन सुरूच. कोल्हापूर इथं निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर दौलत अथर्व साखर कारखान्यातील कामगार आंदोलन अधिकच चिघळल्याचं चित्र आहे. प्रशासनाच्या उपस्थितीत संघटना पदाधिकारी आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्यानंतरही कामगारांनी आमरण उपोषण मागे न घेतल्यानं परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी कामगारांवर गंभीर आरोप करत बैठकीत दिलेला शब्द फिरवून शासन आणि व्यवस्थापनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलंय. सततच्या आंदोलनामुळे कारखान्याचं व्यवस्थापन कोलमडत असून बँकांकडून कर्जपुरवठा होण्यास अडथळे निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान कामगार आयुक्तांनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून कामगार कायद्याअंतर्गत प्रक्रिया पूर्ण करून ती बँकांना सादर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कारखान्याला आर्थिक मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. तसंच कामगार संघटनेनं उपोषण मागे घेण्याची हमी दिल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच कामगारांनी आपली भूमिका बदलत उपोषण कायम ठेवलं. व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार कामगारांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता काम बंद आंदोलन सुरू केलं असून हे आंदोलन बेकायदेशीर आहे. यामुळे कारखान्याला मोठा आर्थिक फटका बसत असून कर्मचाऱ्यांचं वेतन देणंही कठीण झालंय. याच पार्श्वभूमीवर उपोषणात सहभागी असलेल्या 8 कामगारांचे पगार आणि देणी त्यांच्या खात्यात वर्ग करून त्यांना कायद्यानुसार बडतर्फ करण्यात आलं आहे. त्यामुळे संबंधित कामगारांशी मालक कामगार संबंध संपुष्टात आल्याचं व्यवस्थापनानं स्पष्ट केलंय. एकीकडे प्रशासनाच्या मध्यस्थीनं तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचं स्पष्ट दिसत असून या वादाचा पुढील निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.